नमस्कार. हवामान अंदाज आणि बातमी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज 10 मे सकाळी 9:30 वाजलेत. पाहूयात येत्या 24 तासात राज्यातील हवामान कसं राहील. तर चक्रवादळ श्रीलंकेच्या आसपासच्या भागांमध्ये अजूनही कायम आहेत. कमदाचा पट्टा हा कर्नाटकच्या आसपासून दक्षिणेकडील भागातून आपल्या महाराष्ट्राच्या विदर्भापर्यंत विस्तारलेला आहे. त्यासोबत उत्तरेकडचे उष्ण वारे आणि कोरडे वारे आहेत हे महाराष्ट्राकडे उत्तर भागातून येत आहेत. त्यामुळे तापमान वाढ अपेक्षित आहे. आणि पाऊस जो आहे तो सुद्धा कमी होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांमध्ये सार्वत्रिक नाही मात्र काही भागांमध्ये पावसाच्या सरी बरसल्या. आता सकाळ-सकाळी पाहिलं तर नाशिकच्या आसपास, इकडे यवतमाळच्या काही भागांमध्ये, हिंगोलीच्या भागांमध्ये किंवा सोलापूर हलकेसे ढग आहेत. विशेष पावसाचे ढग सध्या कुठेच नाहीत. येत्या 24 तासातील जर आपण अंदाज पाहिला तर सर्वात पहिल्यांदा तापमान धुळे, नंदुरबार, जळगावपासून तर बुलढाणा, अकोला, अमरावतीचे काही भाग तापमान 42 ते 44 अंश सेल्सिअसपर्यंत जाईल. तर ठाणे, पालघर, रायगडच्या अंतर्गत भाग याही ठिकाणी तापमान 42 ते 44 अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर हा जो भाग आहे छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा या भागांमध्ये तापमान 42-43 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे. तर नाशिक, पुणे, सातारा, सोलापूर, अहिल्यानगरचे राहिलेले बरेचसे भाग असतील, या ठिकाणी तापमान 40 अंश सेल्सिअस किंवा त्याहून जास्त सुद्धा काही ठिकाणी राहील. नंतर रत्नागिरी, सिंधुदुर्गचे अंतर्गत भाग तापमान 40 पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. किनारपट्टीचे जे भाग असतील या ठिकाणी तापमान मुंबईपासून किनारपट्टीचा जो भाग आहे 36-37 अंश सेल्सिअस पर्यंत जाऊ शकते. तर कोल्हापूरकडे तापमान 38 ते 40 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. म्हणजे तापमान राज्यात बऱ्याच ठिकाणी वाढेल. पावसाची शक्यता पाहिली थोडी शक्यता गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग याच्या आसपास थोडीशी शक्यता आहे. तर राज्याच्या इतर ठिकाणी स्थानिक ढगांवरती लक्ष ठेवा. विशेष काय पाऊस होईल असं सध्या वाटत नाही. काही बदल झाला तर अपडेट देण्यात येतील. सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. फेसबुक पेजला फॉलो करा.